चल. जेवण चांगलं होतं ना? अरे खूप भारी होतं जेवण, मस्त. हा तेच तर, आजची टेस्ट इतकी भारी होती ना जेवणाची. आणि ना मी काय सांगते तुम्हाला, ऐका. हे बघा, उद्या ना भाजीपाला घेऊन या, घरात काहीच भाजीपाला उरलेला नाही. अच्छा, आणावं लागेल आता भाजीपाला. हा कसं आहे, जेमतेम कांदे टमाटे बटाटे हे तर लागतच. आणि लसूण पण संपलेत. सगळं संपलं. चला झोपून घेऊ आता, सकाळी बघू. सकाळी बघू, ठीक आहे. बरं ठीक आहे, लाईट बंद करून घे ना. हा हा करते बंद. हा तेवढी गोदडी घेता का? अगं गरम होत आहे, कशाला गोधडी घेते? घ्या ना, थंडी वाजते ना. घेऊन आहे ना, उचला ना. हॅलो. हॅलो अजय, ऐक ना. आवाज जे नाही बोलत आहे मी. वहिनी का? असं असं ऐका ना वहिनी, अर्जंट काम आहे, अजयकडे जा ना. ते झोपलेत. झोपले? ओ द्या ना त्याच्याकडे द्या ना. ते झोपलेत पण. द्या ना लवकर द्या ना, एक लय महत्वाचं काम आहे. हो द्या हो. काय मी अटकलोय, पटकन द्या त्याच्याकडे फोन. तुम्ही कोण बोलताय मग? त्याचा लंगोट्या यार, लहानपणीचा मित्र. ओ उठा ना. काय काय झोपू दे. विषय बोलतोय असं. ओ ऐका ना, तुमचा लंगोटचा यार बोलतोय. लंगोटचा यार? कोणीतरी विषय जरा बोला पटकन. हॅलो. बोलत बस कडे, झोपू द्या मला. हॅलो. हा. अरे अजय विशाल बोलतोय. अरे बोल ना विशाल. अरे मी तर आलोय, दरवाजे जवळ आहे मी. तेवढं दरवाजा उघड नको. दादा घरी आलाय? अरे लय मात होत मला, तुला सांगाल मी तिथं आलो. बरं ठीक आहे, ग उघडतो दरवाजा. उघड बरं लवकर. एवढं रात्री? अगं तो आलाय, दरवाजा उघड बरं. झोपले होते का? ये बस. काय रे एवढ्या रात्री आला तू? अरे मम्मी पप्पानी लय भांडण केले. आलो राग निघून. राग निघून आला? हा. का बरं भांडणं केले? दादे मरते काय रे, काम करत नाही. मला सांग, काय काम करत नाही रे? काय करायला पाहिजे? काम तर आता तू करत होता ना, कंपनीत लागला होता ना वाटतं. ते सोडून दिलं तेव्हाच. मला नाही वाटत एवढं काम होत नाही मला. पण मी आता आहे ना, आता मी ठरवलंय, मी परत दारात त्यांच्या घरी जाणार नाही. गेलो बी तर एवढं मोठा बंडल घेऊन जाईन, पैसे तर तेव्हाच जाईन. पण असं थोडी ना असतं, घर ते घर असतं आपलं. असं थोड्याशा गोष्टीवर राग मानून घर सोडणं योग्य नाहीये. पप्पा मला काय बोलले माहितीये का, 1 महिना बाहेर राहून दाखव फक्त म्हणे, तेव्हा तुला समजल म्हणे मी खरंच माझी अवलाद आहे असं. बरं मला सांग, किती वाईट वाटलं माझ्या मनाला. बरं ते ठीक आहे, पण मग आता इथं राहून काय जॉब करशील तू? फक्त आजची रात्र मला काढू दे, बाकीचं मी करेल काहीतरी. एक सिम कार्ड विकायचं मला भेटलंय काम. उद्या सकाळी मी तिथं जाईल, फक्त आजची रात्र काढू दे मला. पण आपलं 1 रूमचं घर आहे, तिघ जण कसं काय राहणार आहे? 1 बेडरूम आणि 1 किचन. आजचे दिवस फक्त आजची रात्र फक्त. आता तर 12-1 तर वाजलाच आहे. 2-3 घंटे फक्त. हे बघ आता खाली झोपू तिथं. खाली ऍडजस्ट होईल का तुला? नाही झोपू दे त्यांना वरती. हे बघ आता तुला तर माहिती आहे, आता इथं घराचा किती प्रॉब्लेम आहे. मुंबई म्हणल्यावर ते असंच आहे ना बाबा, माहिती आहे मला. एकच रूम आहे, याला पण 10,000 रुपये भाडं आहे. जेवणाचं बी आणते का बाहेर? बरं ऐक ना, एवढाच रूम आहे तर इथं ऍडजस्ट होत असेल तर तू झोप. नाही मला काही नाही, फक्त पडायचे बाबा. आजची रात्र मला काढून घ्यायची. हे बघा, तुम्ही तिकडे झोपून घ्या, हे इकडे झोपून घेतील, मी इकडे झोपते. आणि तुमचं गरम डोकं आहे, आजचा दिवस विचार करून घ्या चांगला.
आणि उद्या घरी चालले जा आपापल्या. नाही मग मी आहे ना, मी लय दिवसाचं म्हणत होतो मम्मी पप्पाला मला मुंबईला पाठवा. मुंबईला लय पैसा आहे. मुंबई अरे आर्थिक राजधानी असं बोललो होतो मी माझ्या घरच्याला. माझ्या घरच्यानी येऊ दिलं नाही. बरं झालं भांडणं झाले, मला मौका भेटला. अरे पैसा तर आहे खूप मुंबईमध्ये, पण मग खर्च पण तेवढा आहे ना. आता आपल्या गावात एवढ्याशा रूमला किती भाडं आहे सांग बरं. 300 रुपये. आणि इथं 10,000 रुपये. कुठं गेले ते 300 रुपये आणि कुठं गेले 10,000 रुपये. ते बरोबर आहे. इथं जाऊ जर द्या. तुला 20,000 पण पेमेंट मला असला. झोप लागते हो. झोपून घ्या तुम्ही पण. जाऊ दे वनील नको डिस्टर्ब करायला. बोलू आपण सकाळी. मी घेतो तो मग. लाईट बंद करा बरं तेवढं. राहू द्या वहिनी, मला बिना लाईटच अनकम्फर्टेबल होतं. आजचे दिवस घ्या ऍडजस्ट करून माझ्यासाठी. सवय नाही अगं आम्हाला. ते गावाकडं ना लाईट लावूनच झोपता. जाऊ दे बापरे, आता कायच बोलत नाही. पाहुणे आता काय बोलणार. मी पडायचो बाबा इकडं. नाही झोप. सॉरी बरं का, आजचे दिवस घे बाबा ऍडजस्ट कर. अरे झोप काही नाही. आता तुम्हाला मित्र म्हटलं म्हणजे गावावर ऍडजस्ट नाही करणार. अजय हम्म. तो लग्नाला लय बुंदी खाल्ली होती हम्म. है ना. तुला माहितीये का हम्म. गुलाबजामची एक पाटी मी मग तिकडे याला गंगेला नेऊन दिली होती. आठवतं का तुला? मग मीच बोललो होतो तुला. हा? मीच बोललो होतो ना घेऊन जाय. आणि का रे, तुला मुंबईला यायच्या पहिले मी मदत किती केली होती. मग म्हणून तर तुला आता मदत करतोय ना मी. तुम्ही दोघं काय गप्पा मारताय, रात्र झाली झोपा. का रे अजय, आपण एक दिवस त्या पाटामध्ये गेलो होतो पहा गायला. तो ती एक बाई मागा लागली ती. हा? किती मजा होती ना. हा? गावाकडल्या मजा होती बाबा. लहानपणी इतकं भारी गेलो तर सांगतो आजा, एकच नंबर. लय मजा यायची रे. अहो झोपा ना हो. आपण ते जाऊ दे, एक काम कर, झोप. वहिनी चिडल, जाऊ दे आता. हा. आपण नंतर गप्पा मारू. बोलू सकाळी बोलू आपण. हा. मी ना असं करतो, इथं झोपवतो. याला सवय आहे, बेडची सवय याला इकडं करतो मी. अशी आयडिया करतो. सवय नाही आपल्याला. झोपवतो मध्ये. आजची रात्र काढून घेऊ कशी तरी. वहिनी का माणूस. काय यार वहिनी, तुम्ही माझ्या असं नका करू. जाऊ दे मरत, झोपाच्या नादात जाऊ दे. विशाल विशाल झोपू दे मला. अरे उठ उठ. झोपू दे थोड्या वेळा. थोडं झोपू दे. होय उठ. काय झालं तुम्हाला, माझा राग आलाय का? अगं तू हात कोणावर टाकते त्याचं बघ. बिंडो बाई उठ. होय उठ. होय झोपू दे थोडं. अरे उठ बरं तू पहिले. उठ उठ. हे इकडं कस काय आले? तू मध्ये कस काय गेला? हा? तू मध्ये कस काय गेला? मी ना, अरे मी इकडं झोपत आहे ना, पडलो होतो
त्याच्यामुळे मग मी मध्ये गेलो. अरे तुला काही लाज वाटते का? मित्राच्याच घरी असं करतो? हा, आणि काय माझ्यावर हात टाकत होते? तुमच्यावर हो, तुम्ही त्याच्यावर काय तू पण टाकत होती त्याच्या अंगावर हात. तुम्हीच हात मग मला तर वाटलं तुम्ही आहेत, तुला काय समजत नाही का झोपेत? का बिंडो घे तू? पण त्यांना तर माहिती होतं ना. अजय बाय, विश्वास ठेव माझ्यावर. मी तो बालपणचा मित्र आहे, विश्वास ठेव माझ्यावर. अरे मी इथून पडलो त्याच्यामुळे मी मध्ये आलो. तू बालपणचा मित्र आहे म्हणून तुला एक दिवस राहू दिलं इथं मी. डायरेक्ट माझ्या बायकोचा कस काय जाऊन झोपला? नाही रे हा ना, लाज बी नाही वाटत. एक तर तेव्हा तुम्ही चुकीत समजू नका. माझ्या मनात बी नाही, ध्यानात बी नाही. नाही 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 नाही, अरे तू माझा बालपणचा मित्र आहे म्हणून तुला एक रात्र झोपू दिलं आणि तू अशी गद्दारी करतो. हा, जा तुम्ही इथून, निघा बरं. काही बी नका बोलू रे तुम्ही. नाही 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 नाही, चल निघ बरं तू. मला तुम्ही या मिनिटाला काढून द्या, मी जाईन. पण आहे ना तुम्ही मला ना निघा तुम्ही इथून, चला निघा. मला राग नका लावू तुम्ही, ऐका का? नाही नाही, अरे डाग लावण्यासारखं काम केलंय तू. वहिनी या बा, पाहिलं आम्ही तुमची तुमची माफी नियत मागतो. किती फिरली ती. तुम्हीच माझ्या अंगावर हात टाकला होता वहिनी. मला वाटलं तर ते आहे ना. तुम्ही पहिले हात टाकला माझ्या अंगावर. चल निघ तू. ती माझा विश्वास आहे तिच्यावर, ती हातबीत नाही टाकणार, समजलं का? तूच हात टाकत होता आणि तूच मध्ये जाऊन झोपला. गद्दारी केली तू मित्राचा मध्ये. चल तू निघ. असं नको विश्वासघात करू नाही, नाही. त्यांना म्हणाकडे. चल, काढा त्यांना घराच्या बाहेर, बॅग द्या त्यांची. तू विश्वासघात केलाय माझा लई. अरे आता कुठं जाईन मी एवढं रात्री? ते मला नको सांगू. तुला एक रात्र झोपू दिलं, तू पार माझ्या बायकोजवळ जाऊन झोपला. हा, तुला एवढी सुद्धा लाज वाटली नाही की मित्राची बायको? चल निघ, जा आता निघ. अहो, तुम्हाला सांगून देते, असे परत भामटे मित्र घरात आणू नका. हा, रात्री 12 1 वाजता घरी येता. असं शोभतं का दुसऱ्याच्या घरी रात्री 12 1 वाजता जाणं? अगं तो माझा खूप जवळचा मित्र आहे, पण मला वाटलं नव्हतं तो एवढी नीच हरकत करल. आज काय बरं वाईट झालं असतं, कोणाच्या अंगी फेडलं असतं तुम्ही. हा, मग तुला पण झोपेत कळत नाही का? त्याच्या अंगावर हात टाकत होती 2 वेळेस मी बघितलं. आता रात्री तुम्ही माझ्या जवळ झोपले, मला काय माहिती तुमचा मित्र येऊन झोपला तू माझ्या जवळ असं. बरं जाऊ दे. तुम्हाला बी समजत नाही का त्याने तुम्हाला तिकडं सरकवलं तर? हा जाऊ दे आता, सोड, घे झोप. आता काही कोणत्या मित्राला येऊ द्यायचं नाही आणि झोपू पण द्यायचं नाही. आलं तर त्याचे नखरे केवढे. लाईट चालू ठेवायचं, लाईट बंद नाही करायचं. जा लाईट बंद करा वा पहिले. या कारणामुळेच त्यांच्या घरच्यांनी हाकललं असेल त्यांना. असं विचित्र वागल्यावरती कोण ठेवणार आहे घरामध्ये? मला पण तेच वाटतंय. पोटचं लेकरू कोणी ठेवत नाही असं. जाऊ दे, चल झोप आता.